नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आणि आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातल्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटनाची ओळख असलेल्या कोल्हापुरातल्या शाहूनगरी। मंडळी, आजपासून आपल्या चॅनलवर सुरू होत आहे एक नवीन आणि भन्नाट सिरीज। या सिरीज मध्ये आपण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन तिथली प्रसिद्ध पर्यटन स्थळे, देवदर्शन आणि गड किल्ले, निसर्गरम्य असं ठिकाण, अजून अशी बरीच अशी भन्नाट लोकेशन स्थळ आपण एक्सप्लोर करणार आहोत। आणि तुम्ही प्रवास करणार आहात यशस जर्नी सोबत महाराष्ट्र दर्शन। आणि मंडळी, जिथपर्यंत आपल्या एसटीची कनेक्टिव्हिटी असेल तिथपर्यंत आपण प्रवास करणार आहोत। ज्या ठिकाणी पुढे एसटीची सेवा उपलब्ध नसेल किंवा थोडंसं पर्यटन स्थळ आतमध्ये असेल, तिथून पुढचा प्रवास प्रायव्हेट वाहन, शेअरिंग जीप किंवा स्थानिक वाहनांनी करणार आहोत। म्हणजे या सिरीज मध्ये तुम्हाला माहिती मिळेल बस रूटची माहिती, ट्रॅव्हल अंदाज, बजेट प्लॅनिंग आणि पूर्ण पर्यटन अनुभव। आजच्या आपल्या 2 दिवसाच्या पर्यटन स्थळांमध्ये आपण 7 ते 8 पर्यटन स्थळांना भेट देणार आहोत। महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा मंदिर, पन्हाळा किल्ला, रंकाळा, राजवाडा पॅलेस, श्री संत बाळूमामा आदमापूर, असे बरेच पॉइंट आपण या 2 दिवसामध्ये कव्हर करणार आहोत। तर मंडळी, सगळ्यात पहिलं आपण दर्शन घेणार आहोत कोल्हापूरची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाणारी महालक्ष्मी देवी। आणि ही जी आपली 2 दिवसाची ट्रिप आहे ती बजेट ट्रिप असणार आहे। आणि या ट्रिप मधला संपूर्ण खर्च मी तुम्हाला या प्रवासादरम्यान सांगणार आहे। टोटल या 2 दिवसामध्ये किती खर्च आपल्याला पडलेला आहे। आता बस स्टँडवरून महालक्ष्मी मंदिरापर्यंत जायचं कसं, तर त्यासाठी तुम्हाला KMT बसची सुविधा देखील उपलब्ध आहे। पण आमची कोल्हापूरमध्ये पहिलीच वेळ असल्यामुळे नेमकी कोणती बस जाते, कुठून मिळते याबद्दल आम्हाला फारशी माहिती नव्हती। मग शेवटी कंट्रोलरकडे जाऊन पूर्ण माहिती घेतली। तोपर्यंत KMT बस यायला अजून थोडा वेळ होता, म्हणून म्हटलं चला तोपर्यंत एक चहा तरी होऊन जाऊ द्या। अक्षरशः आम्ही या ठिकाणी रिक्षा ट्राय केली होती। तर एका रिक्षासाठी महालक्ष्मी टेम्पल जाण्यासाठी, आता टेम्पल आहे ते 3.5 किलोमीटरवर आहे, रिक्षा भाडं इथपर्यंत तिकडे जाण्यासाठी पण किती व्यक्ती असू द्या, 1 असो, 2 असो, 3 असो, तर 100 रुपये एवढा खर्च सांगितलेला आहे। रिक्षानं जर जायचं असेल तर आम्ही रिक्षा अवॉइड केलेली आहे, कारण आपली ही ट्रिप आहे ती बजेट ट्रिप आहे, त्यामुळे KMTने जाऊया, ट्राय करूया। फायनली मंडळी, आपण आता पहिल्या स्पॉटला आलेलो आहे, महालक्ष्मी टेम्पल। कोल्हापूर बस स्टँड पासून साधारण 3.5 किलोमीटर अंतरावर। आणि या अंतरासाठी आपल्याला KMT बसनं तिकीट पडलेले पर पर्सन 12 रुपये। तसं आम्ही 2 जण आहे, त्यामुळे आम्हाला 24 रुपये इतका खर्च आलेला आहे। तर सकाळ सकाळ मस्तपैकी आपण महालक्ष्मी टेम्पलचं दर्शन घेऊया, चला तर मग। महालक्ष्मी टेम्पल कोल्हापूर महाराष्ट्रातील प्रसिद्ध शक्तिपीठांपैकी एक असलेलं मंदिर भक्तांसाठी खूप श्रद्धेचं स्थान मानलं जातं। इथलं भक्ती वातावरण, मंदिराची सुंदर बांधणी आणि दर्शनासाठी आलेली गर्दी एक वेगळाच अनुभव देऊन जाते। आणि प्रत्येक जण शांतपणे आईच्या दर्शनासाठी थांबलेले होते। मंदिराची बांधणी आणि भिंतीवर केलेलं कोरीव काम जुन्या काळातील वास्तुकलेची आठवण करून देत होते। मंदिराच्या बाहेरील भिंतीवर अतिशय सुंदर आणि बारकाईने केलेलं कोरीव काम पाहायला मिळालं। जुन्या काळातील इतकी सुंदर कलाकुसर कशी केली जात असेल हे पाहूनच खरंच आश्चर्य वाटतं। विशेष म्हणजे भाविकांसाठी येथे निःशुल्क सेवा उपलब्ध करण्यात आली आहे। म्हणजे तुमच्या बॅगा, बूट, चप्पल आणि इतर सामान सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था या ठिकाणी दिलेली आहे। सध्या मंदिरामध्ये काही रिनोव्हेशन आणि दुरुस्तीचे काम सुरू आहे। मंडळी, आता दर्शन वगैरे मस्तपैकी झालेले आहे। आणि दर्शन जे घेतलेले आहे आम्ही ते बाहेरून घेतलेले आहे, कारण आज खूप गर्दी आहे। आणि आज 15 तारखेला अमावस्या आहे, कोणती अमावस्या माहित नाही पण आहे अमावस्या, त्यामुळे आज भयानक गर्दी आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आदमापूरला पण ज्यादा बसेस सोडलेले आहे। आदमापूरचा आपला लास्टचा पॉईंट असणार आहे आजच्या दिवशी। महालक्ष्मी मंदिराचं बाहेरून दर्शन घेण्यासाठी आपल्याला 1 तासाचा कालावधी लागला। त्याच्यानंतर आपण आता नाश्त्याला सकाळ सकाळी घेतलेलं आहे आप्पे, आंबोळी, 40 रुपये पर प्लेट आप्पे पडलेले आपल्या। सकाळी आपण चहा घेतला होता ज्यावेळेस आपण गाडीची वाट बघत होतो। चहा झाल्यानंतर 12 रुपये तिकीट आणि प्लस म्हणजे 40 रुपये नाश्ता। तर असा टोटल खर्च दिसत असेल तुम्हाला। कधी पण आलो ना या पॉईंटला तर मी नाश्ता घेतो या पॉईंटला। चव म्हणाल ना तर एकदम भारी आहे, अप्रतिम। तर मंडळी, आपण आता परत कोल्हापूरच्या बस स्टँडला आलेलो आणि पहिल्या पॉईंटचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला इथे तब्बल 1.5 तासाचा कालावधी लागलेला आहे। आणि महालक्ष्मी जाण्यासाठी आपण KMT बसेसचा वापर केलेला आहे। येऊन जाऊन आपल्याला टोटल 24 रुपये एवढा खर्च आलेला आहे। आणि परत कोल्हापूर बस स्टँडला या ठिकाणी आपण परत एकदा नाश्ता घेतलेला आहे, खिचडी। तर या ठिकाणी आपला 30 रुपये खर्च आलेला आहे। आता आपण कोल्हापूरच्या बस स्टँडवरून दुसऱ्या पॉईंटला जातोय, तो म्हणजे ज्योतिबा दर्शन। तर आता इथं आपण फलाट क्रमांक 22ला थांबलोय। इथं आपल्याला बसेस लागतात ज्योतिबा जाण्यासाठी। तर समोर पहिलीच बस लागलेली आहे आपल्याला,
कोल्हापूर ज्योतिबा ज्योतिबा जाण्यासाठी आपल्याला दर 15 ते 20 मिनिटाला बसेस आहेत. आपला जो प्लॅन होता महालक्ष्मीचं दर्शन झाल्यानंतर आपण न्यू पॅलेसला जाणार होतो. तर न्यू पॅलेसचं जे ओपनिंग टाइम आहे ते सकाळी 10 वाजता. सध्या या ठिकाणी टाइम झालेला 8:45 वाजलेले. पॅलेस ओपन व्हायला अजून आपल्याला 1.25 तासाचा कालावधी बाकी आहे. तोपर्यंत आपण मस्तपैकी असं ज्योतिबा टेम्पलचं दर्शन घेऊया. आपण पोहोचलो आपल्या दुसऱ्या पॉइंटला, ज्योतिबा टेम्पल. बरोबर कोल्हापूरच्या बस स्टँडवरून इथं पोहोचण्यासाठी आपल्याला 1.25 तासाचा कालावधी लागलेला आहे. लालपरीने इथं येण्यासाठी जी आपल्याला तिकीट भाडं पडलेलं आहे 42 रुपये फुल तिकीट पडलेलं प्रति व्यक्ती. बरोबर या ठिकाणी आता सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि आपण आता चाललोय ज्योतिबाच्या दर्शनासाठी. चला तर मग मस्तपैकी तुम्हाला घडवतो ज्योतिबा दर्शन. बोला ज्योतिबाच्या नावानं चांग भले. ज्योतिबा मंदिर कोल्हापूर महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोकदैवत आणि अनेक भाविकांचे कुलदैवत म्हणून ज्योतिबा देवस्थान ओळखलं जातं. असं म्हटलं जातं की ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमदग्नी या सर्वांच्या तेजापासून प्रकट झालेला अवतार म्हणजे श्री ज्योतिबा किंवा केदारनाथ. विशेष म्हणजे या ठिकाणाची ओळख फक्त मंदिरापुरतीच मर्यादित नाही, तर इथला गुलाल देखील तितकाच प्रसिद्ध आहे. चैत्र यात्रेमध्ये संपूर्ण ज्योतिबा डोंगर गुलाबी रंगामध्ये न्हावून निघतो. ज्योतिबाच्या नावानं चांग भले या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून जातो. हलगी, तुतारी, सनईचे आवाज आणि गुलालामध्ये नाचणारे भाविक हा सगळा माहोल प्रत्यक्ष अनुभवण्यासारखा असतो. जसं जसं आपण ज्योतिबाच्या डोंगरावर येतो तसं तसं इथलं वातावरण पूर्णपणे बदलत जातं. थंड हवा, भक्तांचा जयघोष आणि सर्वत्र दिसणारा गुलाल एक वेगळीच एनर्जी फील करून देतो. विशेष म्हणजे डोंगरावरून दिसणारा निसर्ग आणि घाटांचा व्ह्यू खूप सुंदर दिसतो. मंडळी आता आपले दर्शन झालेले फक्त 35 मिनिटांमध्ये. त्याचं कारण असं आहे की आज प्रचंड गर्दी अशी भाविकांची आहे या ठिकाणी, त्यामुळे दर्शन घ्यायला आपल्याला या ठिकाणी बराच वेळ जाऊ शकतो. त्यामुळे आपण या मंदिराच्या बाहेरून दर्शन घेतलेले. तर या ठिकाणी सकाळचे बरोबर 10:30 वाजलेले आहेत आणि टेम्परेचर बघाल ना या ठिकाणी 34 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान आहे. इतकं थंड आहे ना वरती, म्हणजे जसं तुम्ही डोंगर वर चढाल ना एकदम थंड असं तापमान आहे. ऊन वगैरे काहीच जाणवणार नाही, एकदम बर्फ कसा असतं म्हणजे हलकीशी थंडी म्हणतो आपण, त्या टाईपची थंडी वाटते इथे. मंडळी आता आपण चाललोय आपल्या तिसऱ्या पॉइंटला, पन्हाळा किल्ला. इथून आपण जाणार केरली फाट्यानंतर तिथून जवळ 4-5 किलोमीटरचं अंतर आहे पन्हाळा. ज्योतिबा बस स्टँड पासून आपल्याला इथपर्यंत यायला 12 किलोमीटर अंतर कव्हर करावं लागला. आता आपण केरली फाट्यावर उभा. इथून पन्हाळाकडचं जे अंतर आहे ते जवळपास 13 किलोमीटर, म्हणजे अजून आपल्याला निम्मा प्रवास कंप्लीट करायचा आहे पन्हाळा जाण्यासाठी. तर आता बघूया काही कनेक्टिव्हिटी मिळते का इथून, कारण बरेच लोक बोलत होते की तुम्हाला केरली फाट्यावरून बरेच असे बसेस मिळतात. आता हा जो रोड आहे ना तो कोल्हापूर वरून येतो तर थेट जातो रत्नागिरीला. काय मिळतंय का बघूया. जर प्रायव्हेट व्हेकल वगैरे असेल तर ट्राय करूया, नाहीतर एसटी मिळाली तर भारीच होईल. तर मंडळी अर्धा तास झालं गाडीची वाट बघते, पण गाडी काही तशी आली नाही अजून. खरंच इथून जर कनेक्टिव्हिटी मिळाली तर तुम्हाला नक्की सांगेल. आता एक गाडी कोल्हापूरवरून पास झाली आहे मलकापूरसाठी. तर त्या कंडक्टर दादांना विचारलं की पन्हाळा जाणारी गाडी किती वाजता येते इथे. 11:30ला ती गाडी निघते कोल्हापूरवरून. मग आता इथे यायला अर्धा तास तर लागतील. मंडळी केरली फाट्याला ही गाडी जी आली ना बरोबर 12 वाजता, जवळपास आपल्याला केरली स्टॉपला या गाडीसाठी 1 तास वाट बघावी लागली. तर गाडी पाहू शकता इथे पन्हाळा बस स्टँडला गाडी आलेली आहे. वेळापत्रक पन्हाळा बस स्थानक कोल्हापूर केरली मार्गे सकाळी 6 वाजता, 8 वाजता, 9 वाजता, 10 वाजता, म्हणजे दर 1 तासाला गाडी आहे. आम्हाला वाटलं अजून किती वाट बघावी लागते. जर तुम्हाला वाटलं असेल की बाबा रूटमध्ये चेंज करायचा तर तुम्ही महालक्ष्मी दर्शन करून थेट पन्हाळा येऊ शकता आणि पन्हाळ्यातून कुर्ली फाटा, आणि कुर्ली फाट्यावरून तुम्हाला नॉनस्टॉप ज्योतिबा जाण्यासाठी 10 मिनिटाला बसेस लागतात. तर हे बेस्ट आहे. तर आता बरोबर या ठिकाणी पोहोचता आम्हाला 12:44 झालेत. आमचा 1 तास तिकडे एक्स्ट्रा गेला. बऱ्याच जणांची आपल्याला कमेंट आली होती की दादा तुम्ही एसटीचे रूट सारखे करता, काहीतरी वेगळं करा, म्हणजे जसं की पर्यटन दर्शन, देवदर्शन किंवा गड किल्ले असे काहीतरी रूट कव्हर करा. त्या गोष्टीला आता कुठेतरी हात घातला असं वाटतंय मला. त्यामुळे म्हणलं काहीतरी वेगळं आणि युनिक करावं. त्यानिमित्ताने मी ही सिरीज चालू केलेली आहे यशस जर्नी सोबत महाराष्ट्र दर्शन. तर याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्हाला जेवढे पण पर्यटन स्थळ, गड किल्ले किंवा देवदर्शन असतील ना ते तुम्हाला पाहायला मिळणार. आता हा जिल्हा झाल्यानंतर पुढचा जो जिल्हा येणार आहे आपला तो नाशिक जिल्हा. जर कोल्हापूर जिल्ह्यातले काही पॉईंट राहिले असतील तर त्याचे दुसरा भाग येईल आपला. मंडळी ही जी सिरीज आहे ना, या सिरीज मध्ये आम्ही स्वतः एसटीची कनेक्टिव्हिटी नसेल तर आम्ही काही ना काहीतरी मार्ग शोधून तुम्हाला तो ऑप्शन द्यायचा प्रयत्न करतोय. जर तुम्ही स्वतःची कार, बाईक घेऊन येत असाल तर मला वाटतं तुम्हाला खूप लवकर दर्शन होऊन जाईल, कारण स्वतःची बाईक असली पर्यटन स्थळ लवकर कंप्लीट होतात. मंडळी आता आपण पन्हाळगडावर पोहोचलेलो आहे आणि
आणि या ठिकाणी दुपारचं जेवण घेतो आपण. झुणका भाकर घेतलेले 70 रुपये पर प्लेट. एकदम मस्त आहे. बघूया कसे झुणका भाकर जेवण मस्तपैकी फिरूया पन्हाळगड आरामात. कोल्हापूर जिल्ह्यातील हा किल्ला महाराष्ट्रातील सर्वात महत्वाच्या डोंगरी किल्ल्यांपैकी एक मानला जातो. इतिहास, निसर्ग आणि शौर्य यांचं अनोखं मिश्रण इथं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे या गडावर 3 दरवाजा, वाघ दरवाजा, सज्जा कोटी, अंधार बावडी, अंबारखाना, तारा राणी राजवाडा, सोमेश्वर तलाव अशी अनेक प्रेक्षणीय ठिकाणं पाहायला मिळतात. पन्हाळ्याचा उल्लेख आला की आठवतो तो स्वराज्याच्या इतिहासातील एक महत्वाचा प्रसंग. इसवी सन 1660 मध्ये सिद्धी जौहरने या गडाला वेढा दिला होता. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी येथून विशाळगडाकडे सुटका केली आणि स्वराज्यासाठी बाजीप्रभू देशपांडे व शिवा काशी यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. म्हणूनच पन्हाळा हा फक्त एक किल्ला नाही तर स्वराज्याच्या परिक्रमाची आणि बलिदानाची साक्ष देणारा इतिहास आहे. विशेष म्हणजे कोल्हापूरची गादी स्थापन करणाऱ्या महाराणी ताराबाई यांनी काही काळ आपली राजधानी याच गडावरून चालवली होती. आजही गडावर फिरताना थंडगार वारा, हिरवगार परिसर आणि प्रत्येक वास्तुमागचा इतिहास आपल्याला थेट शिवकालात घेऊन जातो. आता आपण उभे आहोत पन्हाळा किल्ल्याच्या सर्वात प्रसिद्ध वास्तूंपैकी एक असलेल्या 3 दरवाजाजवळ. पन्हाळा किल्ल्याचं हे मुख्य प्रवेशद्वार मानले जाते. या दरवाजाची रचना पाहिली तर त्या काळातील स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना दिसून येतो. भक्कम दगडी बांधकाम, विशाल कमानी आणि संरक्षणाच्या दृष्टीने केलेली रचना आजही पाहायला मिळते. अनेक शतकं उलटून गेली तरी हा दरवाजा अजूनही तितक्याच दिमाखात उभा आहे. पन्हाळ्यावर येणारा प्रत्येक पर्यटक या ठिकाणी फोटो काढल्याशिवाय पुढे जात नाही. आता आपण आलो आहोत सज्जा कोटी येथे. पन्हाळा किल्ल्यावरील ही एक अतिशय महत्वाची आणि ऐतिहासिक वास्तू मानली जाते. या वास्तूचा संबंध थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी जोडला जातो. त्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येकाला या वास्तूबद्दल एक वेगळंच आकर्षण आहे. आज जरी काळ बदलला तरी या इमारतीची रचना आणि तिचा इतिहास वारसा अजूनही जपला गेलेला आहे. हा आहे पन्हाळा किल्ल्याचा प्रसिद्ध वाघ दरवाजा. किल्ल्याच्या संरक्षणासाठी बांधण्यात आलेल्या महत्वाच्या दरवाजांपैकी हा एक मानला जातो. या दरवाजाची रचना अतिशय मजबूत असून शत्रूला सहज प्रवेश करता येऊ नये यासाठी त्याची बांधणी करण्यात आली. या वाघ दरवाजाचे विशेष दगडी बांधकाम आणि दरवाजाची भव्यता पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. आणि आता आपण आलो आहोत अंबरखाना येथे. पन्हाळा किल्ल्यावरील ही एक अतिशय महत्वाची वास्तू मानली जाते. पूर्वी किल्ल्यावर लागणारं धान्य आणि अन्नसाठा याच ठिकाणी साठवून ठेवला जात असे. युद्ध काळात किंवा वेड्या पडल्याच्या परिस्थितीत सैनिकांना अन्नाची कमतरता भासू नये यासाठी अशी व्यवस्था करण्यात आली होती. अंबरखाना पाहिल्यानंतर त्या काळातील नियोजन किती भक्कम आणि दूरदृष्टीचे होते याची कल्पना येते. आजही ही वास्तू इतिहासाची साक्ष देत उभी आहे. पन्हाळा हा एक किल्ला नाही तर स्वराज्याच्या इतिहासाचं जिवंत दालन आहे. म्हणून कोल्हापूरला आल्यानंतर पन्हाळा पाहिल्याशिवाय ही सफर पूर्णच होऊ शकत नाही. फायनली मंडळी आजच्या दिवसात आपले 3ही पॉईंट कव्हर झालेले आहेत. सगळ्यात पहिला पॉईंट आपला झाला होता कोल्हापूर जिल्ह्यातला सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे महालक्ष्मी टेम्पल. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट ज्योतिबा टेम्पल. ज्योतिबा टेम्पल झाल्यानंतर आजच्या दिवसात आपला तिसरा पॉईंट पण कंप्लीट झालेला आहे, तो म्हणजे पन्हाळा किल्ला. हे तिन्ही पण पॉईंट आजच्या दिवसभरात आपले कंप्लीट झालेले आहेत. आता शेवटचा पॉईंट राहिलेला आहे आपला, तो म्हणजे आदमापूर. आता आपण पन्हाळ्याच्या बस स्टँडला इथून आपल्याला बस जी लागणार आहे ती 5:15 लागणार आहे. सध्या टाइम 4:15 झालेला आहे. परत एकदा आपल्याला या ठिकाणी 1 तास वाट बघायची आहे. काय करणार? तर महत्वाचा पॉईंट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पन्हाळा किल्ला व्हिजिट करण्यासाठी येता फर्स्ट टाइम, तर सगळ्यात पहिलं तुम्हाला 3 दरवाजा सगळ्यात पहिला एक्सप्लोर करायचा. 3 दरवाजानंतर तुम्हाला दुसऱ्या पॉईंटला जायचं ते म्हणजे अंबरखाना. सगळ्यात बेस्ट पॉईंट आहे दोन्ही पण. आणि बाकीचे जे पॉईंट आहेत सनसेट पॉईंट, बरेच असे पॉईंट आहेत बघण्यासारखे. हा जो पन्हाळा किल्ला आहे ना तो खूप मोठा आहे आणि ते कव्हर करण्यासाठी तुम्हाला एक स्वतःची बाईक तरी लागेल किंवा रेंटल तर इकडे काही भेटू शकत नाही. नाहीतर तसं बी ते लंडन बस म्हणून काहीतरी आहे, पण ते एवढं काही खास नाही. म्हणजे ते थांबवत नाही, ते फक्त तुम्हाला ते एक पॉईंट फिरवून आणतात. जर तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लोर करायचं असेल ना तर तुमची स्वतःची बाईक घेऊन या. नसल तर पायी आलात ना तरी तुमचा आरामशीर अर्धा दिवस तर याच्यामध्ये जाणारच आहे. पण बघण्यासारखं छान आहे. आता याच्यानंतर आम्हाला जायचं होतं पुढच्या पॉईंटला, तो म्हणजे न्यू पॅलेस. न्यू पॅलेसचा विषय असा आहे की संध्याकाळच्या 6 वाजता न्यू पॅलेस बंद होते. त्यामुळे आम्ही डिसिजन असं केले की उद्या सकाळी आपण न्यू पॅलेस करणार आहोत. आदमापूरचं दर्शन आज आपण संध्याकाळी घेणार आहोत. आज खूप मोठी गर्दी आहे, प्रचंड अशी गर्दी आहे आणि ज्यादा गाड्या आहेत आदमापूरला. त्यामुळे दर्शन घेणं पॉसिबल राहील की नाही त्याचा काय आयडिया नाही. बाहेर नका व्हायना पण 100% घेणार दर्शन. आज आपण सगळ्या देवांच्या बाहेरून दर्शन घेतलेलं. आम्हाला आयडिया नव्हती की आज अमावस्या आहे म्हणून. मंडळी मला काय सापडलं बघा इथं पन्हाळा बस स्टँडला. ज्यावेळेस मी 10वीला होतो त्यावेळेस एक कॉइन बॉक्स असायचा पहिला. 1 रुपया टाकले की डायरेक्ट डायल करायचा. बऱ्याच दिवसानंतर त्याची आठवण आली आणि तोच कॉइन बॉक्स आपल्या डोळ्यासमोर आहे. मला वाटलं आता कुठं अस्तित्वातच नसेल, पण आता माझे लक्ष गेले कॉइन बॉक्स चालू आहे का नाही माहित नाही, पण ट्राय करूया. 1 रुपया आहे आपल्याकडे. खरंच जुन्या आठवणींना उजाळा देऊया असं ठेवलंय. अच्छा
विषय असा आहे की दुकान बंद आहे, आम्हाला वाटलं हे दुकान आहे. फायनली मंडळी आपण आता कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्टँडला पोहोचलेलो आहे. पन्हाळ्यावरून इथे येण्यासाठी आपल्याला 1 तासाचा कालावधी लागलेला. या ठिकाणी जी आपली बस पोहोचली होती जवळपास 6:15 वाजता पोहोचली होती आणि त्याच्यानंतर थोडंसं नाश्ता वगैरे केला, थोडं फ्रेश झालो आणि आत्ता टायमिंग झालाय 7:10. आत्ता आपण चाललोय आजच्या आपल्या पर्यटन स्थळाच्या 4थ्या पॉईंटला, श्री संत बाळूमामा आदमापूर. आदमापूरचं अंतर बघायचं झालं तर इथून जवळपास 45 किलोमीटरचं अंतर आहे. आदमापूर, गारगोटी, मुरगुड जाण्यासाठी ज्या बसेस लागतात, ज्या फलाटला लागतात, फलाट क्रमांक 21. तर जाऊया आता. जादावाल्या बसेस जास्त आहेत त्यामुळे काही टेन्शन नाही गाड्यांचं. बापरे बाप, फायनली आपल्याला बस लागलेली आहे. पहिली बस आली होती पारनेर आदमापूर, पण ते इतकी फुल पॅक होती ना बस, अक्षरशः स्टँडिंग प्रवासी गेलेले आहेत आदमापूरला. ही बस आहे ना पूर्णपणे खाली होती. एकाच सेकंदात सगळे प्रवासी डायरेक्ट बसमध्ये घुसले. इथे कशी बशी सीट मिळवलेली आहे, नाहीतर इतकी धक्काबुक्की आरडाओरडा नुसता चालूच आहे बसमध्ये. तुम्ही आवाज वगैरे ऐकत असाल. खतरनाक कंडिशन. फायनली आता आपण पोहोचलो आहोत कोल्हापूर जिल्ह्यातल्या आदमापूर येथे असलेल्या आदमापूर बाळूमामा टेम्पल येथे. संत बाळूमामा हे महाराष्ट्रातील थोर संत आणि विशेषतः धनगर समाजाचे आराध्य दैवत म्हणून ओळखले जातात. 3 ऑक्टोबर 1892 रोजी कर्नाटक राज्यातील अक्कोळ या गावामध्ये त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना अध्यात्माची ओढ होती आणि ते मेंढ्या चारण्याचं काम करत असत. त्यांचं मूळ नाव बल्लाप्पा असं होतं, पण पुढे संपूर्ण महाराष्ट्र त्यांना प्रेमाने बाळूमामा या नावाने ओळखू लागले. विशेष म्हणजे त्यांनी आयुष्यभर कोणताही स्वार्थ न बाळगता जनकल्याणासाठी आपलं जीवन समर्पित केलं. सर्व जाती धर्मातील लोकांना समान मानणं आणि गोरीगरिबांना मदत करणं हे त्यांच्या कार्याचं वैशिष्ट्य होतं. बाळूमामांकडे हजारो मेंढ्यांचा कळप होता. आजही त्यांच्या मेंढ्यांशी संबंधित अनेक श्रद्धा आणि परंपरा भक्तांमध्ये जपल्या जातात. त्यांच्या जीवनात अनेक चमत्कार आणि लीलांच्या कथा सांगितल्या जातात. त्यामुळे आजही लाखो भाविकांची त्यांच्यावर अढळ श्रद्धा आहे. 4 सप्टेंबर 1966 रोजी याच आदमापूर नगरीत त्यांनी समाधी घेतली. खरं सांगायचं तर आदमापूरमध्ये आल्यानंतर भक्ती, श्रद्धा आणि साधेपणाचं एक वेगळंच दर्शन घडतं. संत बाळूमामाचं दर्शन घेतल्यानंतर मन अगदी प्रसन्न झालं. कोल्हापूर जिल्ह्यातलं हे ठिकाण केवळ धार्मिक स्थळ नाही तर लाखो भक्तांच्या श्रद्धेचं जिवंत केंद्र आहे. बोला बाळूमामाच्या नावानं चांग भले. आजच्या दिवसाचं 4ही पॉईंट आपलं दर्शन झालेलं आहे. बरोबर या ठिकाणी रात्रीचे 10:30 वाजलेले. भाविकांची तुफान अशी गर्दी आहे आणि आम्ही जे दर्शन घेतलेले ते बाहेरूनच घेतलेले, त्यामुळे 1 ते 1.5 तास लागला आम्हाला दर्शन करायला या ठिकाणी. तर एकदम मस्त असं दर्शन झालेलं. आज जी अमावस्या होती ती शनी अमावस्या, त्यामुळे चांगला असा योग घडलेला आपल्याला बाळूमामाचं दर्शन घेण्यासाठी. आता बाकीचे जे काही पॉईंट असतील ते उद्या आपल्याला पाहायला भेटेल. सुप्रभात मंडळी, आज आपण पोहोचलोय आजच्या दुसऱ्या दिवशीच्या पर्यटन पॉइंटला, गगनगिरी महाराज मंदिर गगनबावडा. आजच्या दुसऱ्या दिवशी मधला हा आपला 5वा पॉइंट. आतापर्यंत जेवढे पण पर्यटन स्थळ केलेले आहेत कालपासून आपण, तर आतापर्यंत आवडलेला हा माझा सगळ्यात भारी आणि आवडता पॉइंट म्हणजे गगनगिरी महाराज मंदिर. कारण हे जे मंदिर आहे ते एकदम म्हणजे स्वर्गात असल्यासारखं वाटतं. म्हणजे आजूबाजूला तुम्ही डोंगर दऱ्या वगैरे बघितलेत ना, तर एकदम धुकं, हिरवीगार झाड, बरंच अशी हिरवळ पाहायला मिळते ना इथे. प्लस इकडे प्राणी वगैरे आहे. काल आपलं रात्री जे दर्शन झालं होतं ते आदमापूरचं झालं होतं. त्याच्यानंतर जे आम्हाला कोल्हापूरला यायला रात्रीचे 1 वाजलेले, आम्ही त्या ठिकाणी स्टे केला होता. आपली ठरलेली जागा असते डॉर्मेटरी रूम म्हणून. 300-350 रुपये इतका खर्च आलेला आपल्याला. बस स्टँड पासून फक्त 200 मीटर अंतरावर आहे. तिथे आपण डॉर्मेटरी करून डायरेक्ट आपण गगनगिरी महाराजांच्या ठिकाणी आलो आहोत. आणि सकाळ सकाळ जे आल्यानंतर जो बघितलं ना, बापरे, सगळं म्हणजे धुकं होतं इथं. अक्षरशः पुढे काहीच दिसत नव्हतं, एवढं भारी दृश्य होतं. आणि तुम्हाला आता कोल्हापूर पासून गगनगिरीचा जो प्रवास दाखवायचा राहिला होता, कारण माझ्या फोनची बॅटरी पूर्ण डाऊन झाली होती आणि काल रात्री मी शूट करून आल्यानंतर चार्जिंग लावायच्या ध्यानातच नव्हतं, तर तो 1 पॉईंट मिस झाला. जवळपास आपल्याला एसटीनं कोल्हापूर पासून गगनबावडा यायला 70 किलोमीटरच्या अंतरासाठी 2-2.25 तास लागतात. बस स्टँडलाच फक्त एसटी जाते गगनबावडा बस स्टँड. त्याच्यानंतर जे प्रायव्हेट रिक्षा वगैरे असतात ती रिक्षा करून आम्ही गगनगिरी महाराजांच्या मंदिरापाशी आलेलो. टोटल जो कॉस्ट पडलेला आपल्याला इथे येण्यासाठी बाय रिक्षा तर 80 रुपये. त्या रिक्षामध्ये तुम्ही एकटे असाल किंवा तुमचा जोडीदार असेल, तुम्हाला तेवढे चार्जेस पडणार आहे जेवढे आम्हाला पडले. म्हणजे बस स्टँड पासून मंदिरापर्यंत. तुम्हाला जर या पॉईंटला यायचं असेल ना, एकदम मस्त वातावरण अनुभवायचं असेल तर 8 ते 10च्या दरम्यान इथे या तुम्ही. जर लवकर आलात तर त्याहून भारी. त्याच्यानंतर आपला जो 6वा पॉईंट होईल तो म्हणजे कोल्हापूरमधील न्यू पॅलेस. न्यू पॅलेस झाल्यानंतर आपला शेवटचा पॉईंट होईल कोल्हापूरमधील सगळ्यात फेमस आणि काय म्हणतात ते एकदम कोल्हापूरचं हृदय आपण म्हणू शकतो, तो म्हणजे
रंकाळा, तो जो पॉईंट आपण करणार आहे तो संध्याकाळी करणार आहे. आम्हाला पण काहीतरी वेगळं शिकायला भेटतं ना, तर बऱ्याच दिवसानंतर असं काहीसं ट्राय केलेलं आहे. तर मंडळी तुम्हाला असे काही व्हिडिओ बघायला आवडत असतील ना, तर नक्की कमेंट करा, याच्यावर आपण व्हिडिओ बनवूया. आता पुढचा जो जिल्हा राहणार आहे पर्यटन स्थळाचा तो म्हणजे नाशिक जिल्हा. तर नाशिक जिल्ह्यामध्ये फिरण्यासारखं काय आहे, कोणकोणत्या गोष्टी आपण एक्सप्लोर करू शकतो, नक्कीच कमेंट करून सांगा. चला मंडळी, मस्तपैकी आजच्या या 5व्या दिवशीच्या पर्यटन पॉईंटला भेट देऊन त्याचं दर्शन घेऊया. गगनगिरी महाराज मंदिर. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेलं हे ठिकाण निसर्ग, अध्यात्म आणि शांततेचा सुंदर संगम म्हणून ओळखला जातो. स्वामी गगनगिरी महाराज हे भारतातील आधुनिक काळातील महान योगी आणि संत म्हणून ओळखले जातात. ते नाथपंथीय, हठयोगी आणि जलतपस्वी म्हणून संपूर्ण देशभर प्रसिद्ध होते. अनेक भक्त त्यांना दत्तावतारी संत मानतात आणि आजही हजारो भाविक त्यांच्या दर्शनासाठी येथे येत असतात. गगनगिरी महाराजांनी कठोर साधना, योगविद्या आणि अध्यात्माच्या माध्यमातून समाजाला मार्गदर्शन केलं. त्यांच्या या कार्यामुळे हे ठिकाण केवळ धार्मिकच नाही तर आर्थिक दृष्ट्याही अत्यंत महत्वाचं मानले जाते. पावसाळ्यात तर गगनबावड्याचे सौंदर्य आणखी खुलून दिसतं. ढग, धुके आणि सह्याद्रीच्या रांगांमधील निसर्ग पाहण्यासाठी अनेक पर्यटन येत असतात. गगनबावड्यावरून 12 वाजता बसलेलो आपण, थेट आपण कोल्हापूरला पोहोचलेलो. 2 तासानंतर बरोबर या ठिकाणी दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि आपण इथे उतरलोय. दसरा चौक आणि पाठीमागे जो चौक गेलाय तो क्रांती उद्यान चौक आहे, तिथे पण तुम्ही उतरू शकता. बस स्टँड वरून तुम्ही जर न्यू पॅलेसला गेलात तर तिथून तुम्हाला 3.5 किलोमीटरचं अंतर पडू शकतं. तर इथून आम्ही गगनबावडा येता इथून आम्हाला 2 किलोमीटरचं अंतर दाखवते. फायनली मंडळी, कोल्हापूर जिल्ह्यातल्या पर्यटन स्थळाच्या 6व्या पॉईंटला आपण पोहोचलेलो आहे, न्यू पॅलेस कोल्हापूर. सध्या या ठिकाणी दुपारचे 2:45 वाजलेले. इथे पोहोचण्याआधी आम्ही दुपारचं जेवण केलं होतं. एक व्हेज थाळी 150 रुपये पर प्लेट. व्हेज थाळी जी आली होती ना, बाप रे बाप, इतकी मस्त व्हेज थाळी होती, अक्षरशः असं वाटत होतं अजून एक थाळी घ्यावी. दुपारचं जेवण केल्यानंतर आता आपण पोहोचलो न्यू पॅलेस. जसं तुम्ही न्यू पॅलेसला एंट्री माराल तिथे समोरच चिटकून तिकीट काउंटर लागेल तुम्हाला. न्यू पॅलेस फिरण्यासाठी जे तुम्हाला तिकीट लागणार आहे पर पर्सन 50 रुपये फुल तिकीट. आणि यांना ज्यांना सवलती हव्या असतील, जर तुम्ही आर्मी वगैरे काम करत असाल किंवा अपंग असाल तर अशा लोकांना सूट दिली जाते. याच्यामध्ये 30 रुपये, 50 रुपये आणि फॉरेनर साठी तर 100 रुपये. आता तिकीट तर काढलेले, तर आता जाऊया. आता आजच्या 6व्या पॉईंटला आपण व्हिजिट करूया. तर आता आतमध्येच बघूया बघण्यासारखं काय काय आहे. इसवी सन 1877 ते 1884 या कालावधीत बांधण्यात आलेला हा भव्य राजवाडा कोल्हापूरच्या राजघराण्याचा इतिहास जपून ठेवणारी एक अनमोल वास्तू मानली जाते. विशेष म्हणजे या पॅलेसमध्ये आजही शाहू महाराजांच्या काळातील अनेक ऐतिहासिक वस्तू जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. आतमध्ये जुन्या काळातील बंदुका, तलवारी, शिकारीसाठी वापरण्यात आलेली हत्यार, विविध प्राण्यांचे अवशेष, राजेशाही वस्त्र, दरबार हॉल आणि शाहू महाराजांनी वापरलेल्या अनेक वस्तू पाहायला मिळतात. एक गोष्ट आधीच सांगतो, पॅलेस मधील आतील भागात मोबाईल कॅमेरा आणि व्हिडिओग्राफीला परवानगी नाही, त्यामुळे आतलं सौंदर्य कॅमेऱ्यात कैद करता आले नाही. पण प्रत्यक्षात पाहिल्यावर इतिहास किती समृद्ध होता याची जाणीव नक्की होते. मंडळी, या ठिकाणी बघण्यासारखं खूप काही गोष्टी होत्या आणि या 2 दिवसामध्ये आपण जेवढे पण पॉईंट बघितलेले आहेत, अविस्मरणीय असा क्षण होता. आणि हे मी पहिल्यांदाच केलेले. आपल्या पहिल्या सिरीजच्या माध्यमातून बरंच काही बघायला मिळालं. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळा दिवस होता. याआधी मी कधीच केलं नव्हतं, अशा गोष्टी मी केलेल्या आहेत. अरे बाप रे बाप. आणि या 2 दिवसाचा शेवट जो झालाय ना, तो विजेचा गडगडाट पाहू शकता. आभाळ आले आणि अक्षरशः पावसाचे थेंब पडतात इथे मोठे मोठे. भारी आहे. म्हणजे या 2 दिवसाची जी आपण ट्रिप केलेली आहे त्याचा जो एंडिंग आहे एकदम गारेगार झाला आणि कोल्हापुरातून निघायचं मनच होत नाही. संध्याकाळचे 6:15 वाजलेले आहेत आणि आता आपण पोहोचलोय कोल्हापूर जिल्ह्यातल्या पर्यटन दर्शनातील 7व्या पॉईंटला, तो म्हणजे रंकाळा तलाव. आपण आता याआधी न्यू पॅलेसला होतो, तिथून रिक्षा करून इथपर्यंत यायला जवळपास आम्हाला 110 रुपये चार्जेस लागलेले बाय रिक्षा. आम्हाला तिथे काही इमर्जन्सी बस वगैरे दिसली नाही KMT, तर आम्ही इमर्जन्सी रिक्षा करून आलो. कारण पावसाळ्याचं वातावरण बघितलं असेल तुम्ही, आत्ता बऱ्यापैकी वातावरण एकदम थंड झाले. बरेच या ठिकाणी फूड स्टॉल वगैरे लावलेले, वेगवेगळ्या प्रकारचे फूड आपल्याला ट्राय करायला या ठिकाणी भेटत आहेत. आणि जशी जशी संध्याकाळ होते ना, संध्याकाळची वाईब जी काय असते ना भाई, एकदम लाजवाब. निसर्गाची हवा, बाजूला तलाव, काय पाहिजे अजून. आपण या ठिकाणी वेगळं काहीतरी ट्राय केलेले, मॅडगिल स्पेशल फ्लेवर असं काहीतरी. कशा पद्धतीचं आलंय पाहू शकता तुम्ही. मस्तपैकी सॉस, चीज वगैरे टाकलेले. याची जी किंमत आहे हे 60 रुपये. पोटॅटो पासून बनवलेले. कॅमेरा म्हणला ट्राय करायचे. मला सांग कसं झालं.
मस्त हे मी सेकंड टाइम खातो. या आधी पण खाल्लं होतं असतं, पण यावेळेस म्हणलं तो बघूया कसे यायचे. आताशी आपण निम्म खाल्लं. काही जण असं खात आहेत, आपण असं खातोय. नेमकं खायचं कसं नक्की कमेंट करा. आपण आता या ठिकाणी दुसरा मेनू घेतलेला आहे पाणीपुरी. तुम्ही पाणीपुरी बघायचं तर 30 रुपये प्लेट आपल्याला पडलेली आहे. असं काहीची पाणीपुरी येते. सेकंड मेनू आपला. जास्त काही वेगळं नाही, जे रेग्युलर घेतो तसंच आहे. वेगळं काय ते पाहिजे होतं. तिसरा मेनू आपण या ठिकाणी ट्राय केलेला आहे गुलकंद शेक. तर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचा आपल्याला गुलकंद शेक आलेला आहे. 70 रुपये एक ग्लासमध्ये येतो. मी फर्स्ट टाइम असं काहीतरी करतोय. मिक्स फ्लेवर आहे याच्यामध्ये आणि थोडासा सगळ्यात शेवटी गुलकंद टाकलेला आहे. पुढच्या भागामध्ये ना म्हणजे कोल्हापूर दर्शन भाग तो येईल त्यावेळेस मला सांगा कोल्हापूरच्या कोणतं पॉईंट आपण कव्हर करायचे. कोल्हापूरमधील स्पेशल थाळी कोणती, म्हणजे व्हेज थाळी असेल, नॉनव्हेज थाळी असेल, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, सगळ्यात फेमस हॉटेल कोणतं, बरेच असं आपण भाग 2 मध्ये एक्सप्लोअर करणार आहे. आणि रंकाळा तलावामध्ये आम्हाला एवढे माहीत नाही, तर रॅन्डम आपण फूड ट्राय केलेला आहे. त्याच्या भागात नक्की बघूया, वेगळं काहीतरी याच्यापेक्षा करायचा ट्राय करूया. एन्जॉय. मस्त आहे. एक नायट्रोजन प्रकारचा आहे काहीतरी. याच्या आधी पण पाण्याच्या स्वरूपामध्ये आपण ट्राय केलं होतं. मला बोलायला वेळच मिळाला नाही. मस्त मंडळी, या ठिकाणी आपण एक लास्ट फूड ट्राय केला होता. जाता जाता आम्हाला जी पार्टी दिसली होती स्मोक बिस्किट म्हणून, म्हणलं यार काहीतरी स्मोक वगैरे निघतंय, बघूया ट्राय करूया. तेवढ्यात त्यांनी जसं बिस्किट दिलं तसं मी टाकलं. मला वाटलं बोलता येईल बोलायला काही सुचतच नव्हतं. अक्षरशः जे बिस्किट आहे नायट्रोजनमधून काढलं होतं आणि मला माहीत होतं, माझ्या एवढं लक्षात आलं नाही की ते चिटकतं जिभेला वगैरे. अजून जिभेला तुरतुर येते. फर्स्ट टाइम लाईफमध्ये असं काही ते एक्सप्लोअर केलेलं आहे. मस्त आहे. आता आपण चाललोय बोटिंगच्या त्या पॉईंटला. तर बोट फेरी कितीला आहे ते एकदा ट्राय करूया. आपण आता बोट फेरीच्या पॉईंटला आलेलो आहे. या ठिकाणी बोट फेरी जी आहे ना 2 पॅडल म्हणजे 2 व्यक्तीसाठी, ती आता बंद झालेली आहे. त्याचा टायमिंग नव्हते काहीतरी 6 वाजेपर्यंत असं काहीतरी असतं. आता टाइम आउट झालेला आहे त्या बोट फेरीचा. आता जी बोट फेरी मिळते आपल्याला ती ग्रुपमध्ये मिळते. तर बोट फेरी आपण इथे कॅन्सल करतो. चला आता जाऊया. हात लास्टचा 20 होता तो आपण पुढच्या एपिसोडमध्ये कंप्लीट करूया. आणि या 2 दिवसामध्ये झालेला जो काही खर्च आहे ना तो तुम्हाला इथे कुठेतरी दिसत असेल. जेवढे पण आपण खर्च केलेले त्याची जी टोटल आहे ती तुम्हाला इकडे कुठेतरी दिसेल, इकडे कुठेतरी पॉईंटला. तर तुम्ही चेक करू शकता या 2 दिवसामध्ये आपल्याला किती खर्च आला. फायनली मंडळी आपली 2 दिवसाची ही ट्रिप कंप्लीट झालेली आहे. कोल्हापूर दर्शन भाग 1. याच्यामध्ये आपल्याला जेवढे पण पॉईंट दाखवलेले आहेत, पहिला पॉईंट महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा दर्शन, पन्हाळा किल्ला, श्री संत बाळूमामा आदमापूर. त्याच्या दुसऱ्या दिवसानंतर आपण 3 पॉईंट बघितले. गगनबावड्यातील गगनगिरी महाराज मंदिर, न्यू पॅलेस आणि रंकाळा तलाव. असे टोटल आपण 7 पॉईंट कव्हर केलेले. आणि ही जी 2 दिवसाची ट्रिप आहे ती आम्ही धावपळ करून केलेली नाही, एकदम रिलॅक्स चिल करत आम्ही ही ट्रिप एन्जॉय केलेली. अजून पण असं वाटत नाही ही ट्रिप अजून खतम झालेली आहे. कोल्हापूरमध्ये असं वाटतं की आता रिटर्न जायलाच नको, इथंच आता मन रमलंय एवढं सगळं 7 पॉईंट बघितल्यानंतर. कारण मी बस स्टँड टू बस स्टँड रूट करायचो, त्यामुळे बाकीच्या भागातले एवढं काही माहीत नव्हतं. म्हणजे जसं की आता नाशिक ते कोल्हापूर हा रूट आपण एसटीने करतो आणि कोल्हापूरपर्यंत आल्यावर रूट एंड होतो आपला. त्याच्यानंतर आपण काय जास्त दाखवत नाही, एसटीच्या रिलेटेडच जे काही रोड स्टॉप वगैरे दाखवत असतो. अशा प्रकारे आपण पर्यटन स्थळांना भेट देऊ शकतो, व्हिजिट करू शकतो बाय एसटी. त्याच्यानंतर एसटीची जर सुविधा नसेल तर प्रायव्हेट गाड्यांचा वापर केलेला आहे. प्रायव्हेट गाड्या जर नसतील, आम्हाला बऱ्याच ठिकाणी अडचण आलेल्या आहेत. जसं की गगनबावडा, पहिल्यांदा रिक्षा मिळाली पण येताना रिक्षाची थोडीशी आबळच झाली आमची. त्यामुळे येताना आम्ही पायी चालत आलो 2 किलोमीटर. तेवढा एकच प्रॉब्लेम झाला होता आमच्यासोबत. बाकी ज्या काही कनेक्टिव्हिटी आम्हाला मिळाल्या आहेत त्या आपण एसटीच्या माध्यमातून केलेल्या आहेत. म्हणजे कोल्हापूरची जशी KMT बसेस म्हणजे शहरी बसेस आहेत त्याचा वापर केलेला आहे. एसटीची जी काही बस आहे म्हणजे कोल्हापूर आदमापूर, कोल्हापूर, गगनबावडा अशा एसटीने आपण प्रवास केलेला आहे. 2 दिवसामध्ये आरामात कव्हर करता येणारा हा प्रवास तुमच्यापर्यंत दाखवलेला आहे. पहिल्या दिवसाची जी सुरुवात केली होती आम्ही महालक्ष्मी मंदिरानंतर डायरेक्ट ज्योतिबा गेलो होतो. जर तुम्ही असं पण करू शकता की डायरेक्ट ज्योतिबा न जाता तुम्ही सकाळ सकाळ पन्हाळ्याला जर गेलात, पन्हाळ्यावरून कोरली फाट्याला जर उतरलात तुम्ही, तर तिथून दर 15-10 मिनिटाला गाड्या ज्योतिबा जाण्यासाठी, तर तुम्ही ती बस पकडू शकता. सगळ्यात बेस्ट आणि इजी पर्याय राहू शकतो. ज्योतिबा डोंगर केलात ना दुपारी, तर तिथे हवामान आहे ना एकदम थंड राहतं. पण काही गोष्टी आम्हाला शिकायसारख्या मिळाल्यात या ट्रिपच्या माध्यमातून, या सिरीजच्या माध्यमातून. बरंच काही आम्ही म्हणजे भारी वाटलं, खूप भारी. आता पुढची जी सिरीज येते ती नाशिक जिल्ह्यातली. जर तुम्हाला नाशिक जिल्ह्यातले जे काही पॉईंट माहीत असतील ते नक्की कमेंट करा. चला मंडळी, ही सिरीज आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या सिरीजमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि
शेअर करा. तोपर्यंत भेटूया पुढच्या सिरीजमध्ये लवकरच. चला बाय. कोल्हापूरकर जय महाराष्ट्र.